नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. वर्षभरापासून थेट पाईपलाईनचं पाणी यांच्या घरात जातंय, तरीही माझ्यावर टीका. आमदार सतेज पाटील यांचं प्रत्युत्तर. भाजपला कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास पुसून पेशवाई आणायची आहे. माजी नगरसेवक अमोल माने यांचा घणाघात. कोडोलीतील 13 वर्षाच्या विद्यार्थ्यानं केला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव. शाळेला दांडी मारल्यामुळे घरचे रागावतील म्हणून केला प्रकार. निकृष्ट दर्जाच्या रस्तेकामामुळे इचलकरंजीतल्या विक्रमनगर परिसरातील नागरिक संतापले. महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा. आणि दारूच्या नशेत शिवीगाळ केल्यानं मित्रानेच दगडानं ठेचून केला मित्राचा खून. कोल्हापुरातील विक्रमनगरमधील प्रकार. संशयिताला 2 दिवसांची पोलीस कोठडी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या वर्षभरापासून थेट पाईपलाईनचं पाणी हे मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या घरात जात असताना देखील ते माझ्यावर सातत्यानं टीका करतायत, असा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलाय. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणसिला तसं या संकल्पनेअंतर्गत जनतेच्या सूचनेनुसार कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. प्रभाग क्रमांक 20 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार धनश्री कांबळे, धीरज पाटील, मयुरी बोंद्रे, उत्कर्षा शिंदे आणि राजू दिंडोरले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोरदार प्रचार सुरू झाला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसतोय. महायुतीमधील नेते विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यावर थेट पाईपलाईनवरून टीका करताना दिसत आहेत. आज प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेसचे उमेदवार धनश्री कांबळे, धीरज पाटील, मयुरी बोंद्रे, उत्कर्षा शिंदे, राजू दिंडोरले या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ साळुख्यनगर, दादू चौगुले नगर, तुळजाभवानी कॉलनी, सुर्वेनगर, काणेरकर नगर परिसरात आमदार सतेज पाटील यांनी बैठका घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू असून आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय. महायुतीतील नेते थेट पाईपलाईनवरून आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत असताना आज प्रभाग क्रमांक 20 मधील साळुख्यनगर, दादू चौगुले नगर, तुळजाभवानी कॉलनी, सुर्वेनगर आणि कनेरकर नगर परिसरात घेतलेल्या बैठकीत आमदार पाटील यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मी थेट पाईपलाईन योजनेतून पाणी आणलं. गेल्या वर्षभरापासून मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या घरात थेट पाईपलाईनचं पाणी जातंय. कोल्हापूरचा पाणी प्रश्न सुटला, मात्र प्रशासनाकडून चालवलेली वितरण व्यवस्था अपयशी ठरली. तरीही ते माझ्यावर टीका करतायत, असं आमदार पाटील यांनी सांगितलं. तिथून पाणी पोचवायचं काम महापालिकेच्या अंतर्गत यंत्रणेचं काम. पुईकडेपर्यंत पाणी आलं, स्वच्छ निर्मळ पाणी आम्ही आणलं, परंतु तिथनं पुढची यंत्रणा ही महापालिका व्यवस्थित करत नाही, तोपर्यंत या ठिकाणी अडचण आहे. आता आज पेपरमध्ये कुठं तर वाचलं, चंद्रकांत दादा काय ते माझ्यावर बोलले. माझं म्हणणं काय, 2014 ते 19 तुम्ही पालकमंत्री होता, आता 22 वर्ष तुमची सत्ता आहे. मग 8 वर्षात चौकशी करायची होती ना. 8 वर्षात या सगळ्या गोष्टीची चौकशी काय केली नाही? चूक होती तर त्याची चौकशी करायची होती. पैसा कुणाचा कांबळे साहेब? केंद्राचा पैसा. केंद्राने पहिला हप्ता दिला, दुसरा हप्ता मग का दिला? जर चूक होती योजनेमध्ये तर मग पहिला हप्ता दिल्यावर मोदी साहेबांनी दुसऱ्या हप्त्याचे पैसे महापालिकेला का पाठवले? आता त्याचं एकच चाललंय की या थेट पाईपलाईनवर मला बदनाम कसं करता येईल एवढाच प्रयत्न चालू आहे. पाणी पुईकडेपर्यंत आलेलं आहे, आतली यंत्रणा व्यवस्थित नाही, नगरसेवक नसल्यामुळं आज कुणाचाच दबाव प्रशासनावर नाही, ही अवस्था या ठिकाणी. आता उद्या मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगणार आहे की जे आता
माझ्यावर टीका करतायत. पाणी संभाजीनगरमध्ये चंद्रकांतांच्या घरात सुद्धा वर्षभर थेट पाईपलाईनचंच पाणी आहे. मुन्ना मालकाच्या घरात सुद्धा थेट पाईपलाईनचंच पाणी आहे. म्हणजे जे जे टीका करतात त्यांना उद्या मी आता प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्यात सांगणार भावानं तुम्ही दररोज 6-8 वर्षभर पाणी प्यायला लागलाय ते थेट पाईपलाईनचंच पाणी तुमच्या घरात आहे. त्यामुळं हे सगळं तर ठीक आहे, राजकारणामध्ये त्यांना कुठला मुद्दा सापडत नाही आणि म्हणून दिशाभूल करायचं लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न ही मंडळी या ठिकाणी करते. आणि सरकार कुणाचंही असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार लोकसंख्येवर आधारित निधी असल्यानं तो द्यावाच लागतो. निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी दिला. की आमची सत्तेतून आम्ही या ठिकाणी काम करू, त्याचाही खुलासा 7 तारखेला करणार आहे. सरकार कुणाचंही असलं, 2004 ते 2014 केंद्रामध्ये राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. शिवसेनेची सत्ता ही मुंबई महापालिकेत होती, नागपूरमध्ये भाजपची सत्ता होती, छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची सत्ता नव्हती, परंतु पैसा थांबला नाही. हा निधी एकच असतो, कुठल्याही सत्ता असू दे, शेवटी निधी हा द्यावाच त्या ठिकाणी लागतो. कारण की लोकसंख्येवर आधारित आपण निधी देत असतो. सत्तेच्या आधारावर निधी द्यायचा नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला नाही, केलेला नाही. आता नवीन घटना हे करणार असतील आणि त्या घटनेची तरतूद करणार असतील की आमची जिथं सत्ता तिथंच पैसा, तर मला माहिती नाही. जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपची बी टीम आहे असं सांगून कोल्हापुरातील 500 कोटींचा भूखंड अवघ्या 30 कोटी रुपयात हडप केल्याचा खळबळजनक आरोप आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला. जनसुराचे एक बी टीम आता कोल्हापूर शहरामध्ये उभारलेली आहे. आमची मतं कशी खाता येईल यासाठी ती उभारलेली आहे. त्यांचा एकच उद्देश आहे. संभाजीनगरमध्ये या ठिकाणी IT पार्क आहे, विश्वमंडली माहिती आहे का संभाजीनगर, त्याच्या शेजारी 4 ते 5 एकरची जागा होती. गेले 20 वर्ष या जागेवर अनेक लोकांचा डोळा होता. मी ती जागा कुणालाही द्यायची नाही ही भूमिका घेतली होती. का घेतली होती? तिथं केशवराव भोसले सारखा अजून एक नाट्यगृह करता येईल, अजून एखादा ग्राउंड तिथं करता येईल. ती जागा सार्वजनिक वापरासाठी राहिली पाहिजे ही माझी भूमिका सातत्यानं होती. आम्ही सरकारमध्ये होतो तोपर्यंत कुणाचं धाडस झालं नाही. सरकार बदललं आणि आता ताबडतोब ती 500 कोटीची जागा विनय कोरेंना 30 कोटी रुपये मध्ये दिली. किती रुपयात? 500 कोटीची जागा. प्रसाद तू लक्ष घालायला नाहीस त्यात. 500 कोटीची जागा 30 कोटी मध्ये देऊन टाकली. ही जागा वाचवायसाठी त्यांनी पॅनल उभं केलं, दुसरं काय कारण नाही. मी महापालिकेची सत्ता आली, मी महापालिका कमिशनरना सांगितलं मध्ये ज्यावेळी या जागेचा निर्णय, तुम्ही महापालिकेला जागा मागून घ्या, आम्हाला महापालिकेला जागा कमी पडताय. उद्या किमान 7,000 गाड्यांचं पार्किंग मला या कोल्हापूर शहरात करायचं आहे, बहुमजली पार्किंग. तरच माझा पार्किंगचा प्रश्न या कोल्हापूर शहरातला या ठिकाणी सुटू शकतो. 5-5, 7-7 मजले मुंबईमध्ये पार्किंग आहे, तशी केली तरच ट्रॅफिकचा प्रश्न उद्याच्या भविष्यकाळात माझा कोल्हापुरातला या ठिकाणी सुटणार. हे करायला आम्हाला जागा कुठं आहे? आम्ही काय कुणाच्या बंगल्यावर या ठिकाणी पार्किंग बांधणार आहोत का? म्हणून ज्या सरकारी जागा आहेत त्या किमान महापालिकेला राहिल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून पहिलं हे देखील काम उद्याच्या भविष्यकाळात करावं लागेल की अशा जागा ज्या बळकावण्याचं काम ही मंडळी करतायत त्या काढून घेण्याचं काम देखील उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावं लागेल. यांना यावेळी उमेदवार राजू दिंडोरले, अमोल माने, युवराज तेली यांच्यासह अनेकांनी आपल्या मनोगतातून महायुतीवर टीकास्त्र सोडलं. याप्रसंगी माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, अमोल माने, राजेंद्र पत्की, अमर सरनाईक, बाळासाहेब कुलकर्णी, उदय साळुंखे, पांडुरंग पाटील, प्रकाश भोपळे, युवराज तेली, सुनील वर्मा, आप्पासाहेब साळोखे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. भाजपला कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास पुसून पेशवाई आणायची आहे असा आरोप माजी नगरसेवक अमोल माने यांनी केलाय. प्रभाग क्रमांक 20 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार धनश्री कांबळे, धीरज पाटील, मयुरी बोंद्रे, उत्कर्षा शिंदे आणि राजू दिंडोरले यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी नगरसेवक अमोल माने यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले.
झुंड में तो सुवर आते है, शेर अकेला आता है असं सांगत कोल्हापूरच्या अभिमानासाठी एकटा सिंह झुंजतो आहे, त्याला सर्वांनी साथ द्यावी असं आवाहन अमोल माने यांनी केलं. आज बंटी साहेब कोल्हापूरच्या स्वाभिमानासाठी एकटा झुंजतोय, सिंह एकटा असतो. काल पण म्हणलो साहेब, झुंड में तो सुवर आते है, शेर अकेला ही आता है. बंटी साहेब हा सिंह आहे आणि मला अभिमान आहे. बंटी साहेब, या देशाचं पवित्र संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, ते संविधान वाचून लढाई तुम्ही करतात. मित्रांनो, आज वक्त आ गया है हद समझा देने का. आज वक्त आ गया है हद समझा देने का. कुछ तालाब खुद को समंदर समझ बैठे हैं. कुछ तालाब खुद को समंदर समझ बैठे हैं. और कोण नाही ती, कोण होती साहेब? साहेब ही म्हणजे विहिरीतला बेडूक असतो त्या पद्धतीने माणसं आहेत साहेब. यांना समुद्र दाखवला तुम्ही. समुद्रात प्रवास केल्यानंतर ज्या माणसाने तुम्हाला राजकीय दृष्ट्या जन्माला घातलं, त्या बंटी साहेब तुम्ही गद्दारी करता. अहो तुम्ही कोण होता? प्रत्येक गोष्टी तुम्हाला बंटी साहेब वाचवलं. अहो 10 मुकुंद साहेबांपुढे रडल्या ती साहेब, तुमच्या पुढे 10 मुकुंद रडल्या, तुम्ही वाचवली त्यांना 50 वेळा. मित्रांनो, बंटी साहेब हा महासागर आहे. महासागराला नदी मिळते. एखादी नदी आटली म्हणून महासागर आटत नाही. बंटी साहेब महासागर आहे. आणि समोर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना त्यांनी हृदयात राम आणि हातात काम हे बंटी पाटलांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे असं माने यांनी सांगितलं. आणि मित्रांनो, हिंदुत्व म्हणजे काय? शिवरायांनी टिकवलं. बंटी साहेबांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. हृदयात राम आणि हाताला काम. आमचं हिंदुत्व काय आहे? हृदयात राम आणि हाताला काम हे बंटी साहेबांचं हिंदुत्व आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पातळीवर शोभेल असा पुतळा शिवरायांचा हाताशस्त्रीला बंटी साहेबांनी उभा केला. मग हिंदू धर्माची सेवा नाही? ही भारतीय संस्कृती सेवा नाही? ज्या अहिल्यामाता होळकरनी, पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरनी वाराणसी मंदिराचा जीर्णोद्धार केला, अनेक मंदिरे बांधली, महादेवाची मंदिरे बांधली, घाट बांधले, वारकऱ्यांना किंवा यात्रेकरूंना सोयी निर्माण केल्या, धर्मशाळा निर्माण केल्या. त्या अहिल्यामाता, पुण्यश्लोक अहिल्यामाता पुतळा स्मारक कोणी उभं केलं? बंटी साहेबांनी उभं केलं. मग हिंदू धर्माची सेवा नाही? अरे तुमचं हिंदू तर गोंधळ आहे. तुम्ही हिंदू मुस्लिम दंगल करताय. दंगलीमध्ये कोण मरतो? रिक्षावाला हिंदू मरतो आणि फळवाला मुस्लिम मरतो. आणि हे नेते मात्र एकत्र बसून पार्ट्या करतात. तेव्हा असलं हिंदू तर नको. हिंदू मुस्लिम करून गरिबांना मारणं आपलं हिंदू नको आहे. बाबासाहेब आंबेडकर लिहिलेले संविधान आपल्याला टेकवायचं. मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंचा विचार आहे, जग बदल घालून घ्यावं, सांगून मला गेले भीमरावं. तेव्हा त्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे. मित्रांनो, मी एकच सांगतो, बाबासाहेब म्हणायचे मी सर्वप्रथम भारतीय आहे, आधीमध्ये काय नाही, सगळ्या शेवटीचा भारतीय आहे. तेव्हा तुम्ही आम्ही भारतीय आहोत आणि सगळ्या शेवटीचा भारतीय आहोत हा विचार करा. कुठल्याही तथाकथित या हिंदुत्वाच्या नशेला भूलू नका, कारण खरं हिंदुत्व बंटी साहेबांचं आहे. आणि भाजपला कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास पुसून पेशवाई आणायची आहे असा गंभीर आरोप माने यांनी यावेळी केला. शाहू महाराजांचा विचार मानावा लागेल. 18 पगड जातींना घेऊन शाहू महाराजांनी सोयी केल्या, सुधारणा केल्या. यांना शाहू महाराजांना काढायचं आहे. यांना कोल्हापूरचं शाहू महाराजांचं नाव पुसायचं आहे आणि ह्यांना पेशवाई कोल्हापूर आणायची आहे. ज्या पेशवाईचा 1 डिसेंबरला पराभव झाला, 1 जानेवारी 1818ला, ती पेशवाई त्यांना पुन्हा कोल्हापूर आणायची आहे. तेव्हा त्यांना विरोध करूया आणि ताकदीने लढूया. मित्रांनो, आपलं पैतान घट्ट आहे, नेता घट्ट आहे, कुणाला भ्यायची गरज नाही. निद्र्या छातीनं रस्त्यावर करू, रस्त्यावर संघर्ष करू. बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही असा टोला त्यांनी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांना लगावलाय. जी तथाकथीची बेडकं फुगली तरी बैल होत नाही. एक बेडकी होती, तिच्या पिल्लांनी काय केला? बैल बघितला. ती आईला सांगायली, अगं आई आई मी मोठा प्राणी बघितला. बेडकी फुगली. म्हणली बघ मी तेवढी मोठी झाली काय? पोरून नाही 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 म्हणली, तू प्राणी अजून मोठा आहे. परत बेडकी फुगली. सांगा मी मोठी झाली का? नाही नाही, ती पिल्ली म्हणली बेडकी अजून फुगाय पाहिजे आई तुला. फुगली 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 आणि फाटकन फुटली. बेडकी फुगली तरी बैल होत नाही. 16 तारखेला ह्यांची बेडकी आहे ना फुगलेली फुटणार आहे आणि विजय बंटी साहेबाच होणार आहे. यावेळी आमदार सतेज पाटील, उमेदवार राजू दिंडोरले, युवराज तेली, इंद्रजित बोंद्रे, राजेंद्र पत्की, अमर सरनाईक, बाळासाहेब कुलकर्णी, उदय साळुंखे, पांडुरंग पाटील, प्रकाश भोपळे, युवराज तेली, सुनील वर्मा, आप्पासाहेब साळोखे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या एका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यानं चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. शाळेला जाताना आपलं अपहरण झालं होतं आणि अपहरणकर्त्यांनी आपल्याला शेतात टाकून पळ काढला असं त्यानं सर्वांना सांगितलं. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी चौकशी केली असता सदर विद्यार्थी हा गेले काही दिवस शाळेलाच गेलेला नव्हता. त्यामुळं घरी पालक रागावतील म्हणून त्यानं हा बनाव केल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या एका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यानं चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. 1 जानेवारीला शाळेला जाताना गल्लीजवळ 2 इसमांनी आपल्याला मोटारसायकलवर घेतलं आणि तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर एका निर्जन स्थळी शेतामध्ये टाकून
त्या दोघांनी पळ काढला असं त्यानं घरात सांगितलं. त्यानंतर ही बाब बघता बघता गावामध्ये पसरली. एका मोठ्या दैनिकाने देखील ही बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर ग्रामस्थ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले. त्यामुळे कोडोली पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. तेव्हा संबंधित विद्यार्थी हा गेले काही दिवस शाळेला गेला नव्हता. त्यामुळे घरचे लोक रागावतील म्हणून त्यानं आपल्या अपहरणाचा बनाव रचला. हा प्रकार करण्यापूर्वी त्यानं त्याच्या एका मित्रालाही सांगितलं होतं. त्यामुळे जो प्रकार काही घडला चर्चेला जातोय तो प्रकार घडलाच नव्हता अशा प्रकारचं प्रसिद्धीपत्रक कोडोली पोलिसांनी प्रसिद्धीस दिलंय. गावामध्ये मुलं पळवून येण्याची टोळी आली आहे किंवा लहान मुलांच्या जीविताला धोका आहे असा गैरसमज कुणीही करून घेऊ नये असं आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी केलंय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीतील विक्रमनगर परिसरात रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली आहेत असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या रस्त्यांची कामं दर्जेदार झाली नाहीत तर महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिलाय. इचलकरंजीमधील विक्रमनगर परिसरातल्या काही रस्त्यांची कामं आली आहेत. मात्र या रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. याबाबत महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. शहरातील अनेक भागात अशीच परिस्थिती असून मक्तेदारांच्या मनमानी कारभारामुळे निकृष्ट दर्जाची कामं असल्याचा आरोप केला जातोय. रस्त्यांची कामं दर्जेदार झाली नाहीत तर महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा विक्रमनगर परिसरातील नागरिकांनी दिलाय. दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या रागातून चिडून विकास भोसले या तरुणाचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा कोल्हापुरातील विक्रमनगरमध्ये घडली होती. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी ओंकार काळे याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मूळचा शाहूवाडी तालुक्यातील विकास भोसले हा कामानिमित्त गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरात राहत होता. त्याचं कुटुंबीय मूळ गावीच राहत आहे. विक्रमनगर परिसरात राहणाऱ्या ओंकार काळेशी त्याची मैत्री होती. शनिवारी रात्री दोघेही दारू पिण्यासाठी एकत्र गेले होते. यावेळी गप्पा मारत बसल्यानंतर शिवीगाळ केल्याच्या रागातून ओंकार काळे यानं विकास भोसले याच्या डोक्यात दगड घालून त्याचा शनिवारी रात्री विक्रमनगरमधील जोशी गल्लीत खून केला. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी ओंकार काळे याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील अधिक तपास करतायत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 1 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन केलं. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 1 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन केलं. यानंतर श्री दत्त मंदिरात आणि श्री मंगेश्वर मंदिरात जाऊन ऋतुराज पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांनी श्रीमूर्तीचं दर्शन घेतलं. मंगेश्वर मंदिरात अण्णासाहेब पिंगळे आणि संभाजी हराळे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कसबा बावड्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीनं पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, रुपाली पोवार धामोडकर, सचिन चौगले यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी श्रीराम सेवा सोसायटीच्या चेअरमन शीतल पाटील, व्हाईस चेअरमन सुभाष गदगडे, संचालक हरीश पाटील, जयसिंग ठाणेकर, हरित चौगुले, तानाजी चव्हाण, शिवाजी फराकटे, माजी नगरसेवक मोहन सालपे, सागर येवलुजे, श्रावण फडतरे, पप्पू सरनाईक, विनायक कारंडे, प्रदीप उल्पे यांच्यासह कसबा बावड्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे येथील विवाहिता कविता प्रदीप रावण हिची आत्महत्या नसून तिचा पती, सासू सासरे आणि दिरानं घातपात केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. आज रक्षा विसर्जनावेळी संबंधितांना ताब्यात घ्यावं
अन्यथा रक्षा विसर्जन करणार नाही अशी भूमिका कविता हिच्या नातेवाईकांनी घेतली। यावेळी पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तर अन्य तिघांना ताब्यात घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर रक्षा विसर्जन करण्यात आलं। पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे येथील विवाहिता कविता प्रदीप रावण हिची आत्महत्या नसून तिचा पती, सासू, सासरे आणि दिरानं घातपात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता। दरम्यान आज रक्षा विसर्जनावेळी कविताच्या नातेवाईकांनी कविताच्या सासरच्या दारात पती प्रदीप याला जाब विचारला। यावेळी उपस्थित असलेल्या फौजदार महादेव खाडे यांनाही नातेवाईकांनी पंचनामा कसा केला याविषयी विचारणा केली। पोलिसांनी सासरे बाजीराव, दीर प्रकाश, जाऊ प्रियांका आणि पती प्रदीप रावण यांना अटक केल्याशिवाय रक्षा विसर्जन करू देणार नाही अशी भूमिका कविताच्या नातेवाईकांनी घेतली। त्यानंतर पोलिसांनी पतीला स्मशानभूमीतून ताब्यात घेतलं। या प्रकरणी सासरे, दीर, जाऊ यांनाही ताब्यात लवकरात लवकर घ्यावं अशी मागणी कविताच्या बहिणीने केली आहे। प्रदीप रावण याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि ह्याच्या सहमतीने ह्या तिघांना पण व्हावी। ह्याने ती ह्या चौघांनी मिळून केले। प्रकाश रावण, बाजीराव रावण, प्रियांका रावण ह्यांनी माझ्या बहिणीला जबरदस्ती मारहाण करून मारलेलं आहे। अन्य तिघांना ताब्यात घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर रक्षा विसर्जन करण्यात आलं। दरम्यान या प्रकरणी योग्य तपास सुरू असून तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय। आकस्मिक मृत्यू प्रकरण दाखल झालेलं आहे। त्यातील कविता प्रदीप रावण यांच्यावरती काल पीएम झालेला आहे आणि त्यानंतर तपास सुरू आहे। त्यांच्या नातेवाईकांचे स्टेटमेंट नोंदवलेले आहेत। त्याचबरोबर आता मुलीच्या सासरची मंडळींच्याकडे नवऱ्याला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडेही चौकशी करत आहोत आणि त्याचे सासरे, भाऊ ह्या सगळ्यांच्याकडे चौकशी करून चौकशीत त्याचा घातपात झाला आहे किंवा तिनं आत्महत्या केलेली आहे हे निष्पन्न झाल्यानंतर आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करणार आहोत। दरम्यान रक्षा विसर्जनावेळी वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन कळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता। कोल्हापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असा ठाम विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 15 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभावेळी ते बोलत होते। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 15 मधून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रतिज्ञा महेश उत्तुरे, काँग्रेसचे रोहित शिवाजी कवाळे, अश्विनी अनिल कदम आणि संजय वसंतराव मोहिते निवडणूक रिंगणात आहेत। या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मालोजीराजे छत्रपती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला। राजारामपुरी इथल्या मारुती मंदिर येथून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। राजारामपुरीच्या प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीची या वॉर्डातली ही पहिली फेरी आहे। अजूनही वातावरण तापलेलं नाही तरी देखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि प्रचंड सहभाग यावरून एक लक्षात येते की कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता येण्यामध्ये कसल्याही स्वरूपाची अडचण नाही। कोल्हापूर महानगरपालिकेवर निश्चितपणे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही हे असा ठाम विश्वास आम्हा सर्वांना आहे। यावेळी उमेदवारांनी प्रभागाच्या विकासाची ग्वाही दिली। पार्किंगची समस्या शहरामध्ये खूप मोठी आहे। विशेष करून राजारामपुरीमध्ये व्यापारी पेठ मोठी झालेली आहे। त्यामुळे मल्टी स्टोरी पार्किंग असेल, शिवाय आपल्या युवकांसाठी येणाऱ्या पिढीसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे असेल किंवा महिला ज्या आपल्या आहेत त्यांना पाठबळ मिळण्यासाठी किंवा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना उद्योगधंदे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशी अनेक वेगवेगळी कामे तसेच राजारामपुरी स्मार्ट बनवण्याचा आमचा मानस आहे। अगदी उद्यानं असतील किंवा पर्यावरणपूरक गोष्टीच्या माध्यमातून जे ओपन स्पेसेस आहेत ते डेव्हलप करणे असेल असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत। व्यापारी वर्गाला जे आहे किंवा जाण्याचा जो त्रास सगळ्यांना होतो त्याच्याबद्दल जरा आम्ही नियोजन करणार। आणि कसं आहे हे चारही आमचे उमेदवार जरी काही कुठे निधी वगैरे मिळत नाही तर प्रशासनाकडून हक्कानं मागून आणणारे आमचे हे चारही मंडळ त्यांच्या संपर्कातून आम्ही सगळे साहेब जे काय मूलभूत सुविधा आहेत, ज्या गरजा आहेत त्या आम्ही 100% पूर्ण करणार। आम्ही पद नसलं तरी आम्ही काम न करणाऱ्या माणसांनी करून दाखवले ऑन पेपरही आहे।
2020 ते 2025 आम्ही पदावर नसताना जे काम केलं ते आमच्या विजन आमचं आहे. आम्हाला पद लागत नाही. एवढा उत्साह लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला पुढचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. याप्रसंगी महेश उत्तुरे, राणी कवाळे, दिव्यानी कवाळे, राजदीप भोसले, आकाश कवाळे, अमित कदम, अनिल कदम, अनुप पाटील, विनायक पाटील, विनायक सूर्यवंशी, पांडुरंग चव्हाण यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भागातील नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी मिरजकर तिकटी इथं करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेल्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला शिंदे सेनेचा एक उमेदवार अनुपस्थित असल्यानं त्याची सभास्थळी चांगलीच चर्चा सुरू होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रचार शुभारंभ शनिवारी सायंकाळी मिरजकर तिकटी इथं करण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महायुतीच्या नवीन प्रचार गीताचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी महायुतीला विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी नामदार चंद्रकांत पाटील, नामदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील मनोगत व्यक्त केली. विशेष बाब म्हणजे नुकतंच काँग्रेस पक्षामधून शिंदे सेनेत प्रवेश केलेला शिंदे सेनेचा उमेदवार या प्रचार सभेला उपस्थित न राहिल्यानं याची चर्चा सभास्थळी सुरू होती. यावेळी महेश जाधव, विजय जाधव यांच्यासह महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील मांजरखिंड ते दूधगंगा दरम्यान रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीनं करण्यात आलाय. येत्या आठवडाभरात या रस्त्याच्या कामातील त्रुटी दूर करून रस्ता दर्जेदार करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय. राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा असणारा मांजरखिंड ते दूधगंगा धरणापर्यंतचा रस्ता गेली अनेक वर्ष खड्डेमय झालाय. यातील काही अंतरावर रस्ता नवीन करण्यात आलाय. मात्र या रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख रणजित काशीद यांनी केलाय. मांजरखिंडी ते काळामोडी धरणाच्या रोडला 3700 मीटरचा रोड शासनाने मंजूर करून आणलेला आहे. त्याच्या कामाची 68 लाखाची ही निधीची वर्क ऑर्डर आहे. या कामाचे स्वरूप सांगायचे म्हटले तर या कामासाठी साईडचे दोन्ही साईडचे जे साईड पट्टे आहेत त्या चांगल्या पद्धतीनं वर्क ऑर्डरनुसार न भरता मातीनं भरलेले आहेत आणि भविष्यात ही माती पुन्हा रस्त्यावर येऊन रस्ता पूर्णपणे खराब होणार आहे. त्याचप्रकारे हे आहे डांबराची जी क्वांटिटी आहे ती पूर्णपणे 0 प्रमाण असं वापरलेलं आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट सिलकोट मारलेला आहे. जनतेचा हा पैसा जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने जनतेला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने शासनाने हे मंजूर केलेला असताना हे मधले कॉन्ट्रॅक्टर आणि शासन प्रशासन हे यामध्ये लक्ष न देता हे चुकीच्या पद्धतीनं रस्त्याचं काम झालेलं आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. येत्या आठवडाभरात या रस्त्याच्या कामातील त्रुटी दूर करून रस्ता दर्जेदार केला नाही तर शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपतालुका प्रमुख बाबूराव चव्हाण यांनी दिलाय. पूर्णपणे बोगसरित्या काम केलं गेलं आहे. हे तर चांगल्या पद्धतीचे काम जर झालेलं नाही तर जनतेचा टॅक्समधून आलेला पैसा हे कोणाच्या बापाचा पैसा नाही. हे तर चांगल्या पद्धतीने जनतेसाठी विकास कामासाठी वापरला गेला जात नसेल तर ह्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाकडून 8 दिवसात जर पाहणी करून चांगल्या पद्धतीच्या दर्जाचा रस्ता जर करून दिला नाही तर पूर्णपणे आंदोलन उग्र पद्धतीने छेडण्यात येईल. यावेळी शशिकांत पाटील, प्रल्हाद देसाई, प्रशांत संधी आदी उपस्थित होते. देवांग कोष्टी समाज आणि चौंडेश्वरी मंदिर यांच्या वतीनं चौंडेश्वरी देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा करून समाज बांधवांनी सहभाग नोंदवला. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतल्या देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं चौंडेश्वरी देवीचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. या निमित्तानं आठवडाभर पारायण, सांस्कृतिक कार्यक्रम, सोंगी भजन, प्रवचन, कीर्तन यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही पालखी चौंडेश्वरी देवीच्या मंदिरातून सुरू होऊन कोष्टी गल्ली, देवणे गल्ली आणि मंडली गल्ली या मार्गावरून प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिरात आली. मार्गावर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती.
तसंच ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। यामध्ये कोष्टी समाज बांधव, महिला आणि बालचमू पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले होते। यावेळी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे, राम मकोटे, अनिल भंडारी, प्रशांत आमने, विशाल मकोटे, दिनेश मोरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आज पार पडली। सकाळी 11 ते 12 या वेळेत एका सत्रात ही परीक्षा घेण्यात आली। जिल्ह्यातील एकूण 53 परीक्षा केंद्रांवर ही लेखी परीक्षा घेण्यात आली। परीक्षेसाठी एकूण 16,313 परीक्षार्थींनी अर्ज भरले होते। त्यापैकी 12,666 परीक्षार्थी उपस्थित होते। सर्व केंद्रांवर शांततेत ही परीक्षा पार पडली। ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक गजानन गुरव यांनी दिली। महायुतीच्या कोल्हापूरमधील प्रचार शुभारंभात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका ही महायुतीला दत्तक द्या असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी समाचार घेतलाय। महायुतीनं मागील 3 वर्षात कोल्हापुरात कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत आणि दत्तक घ्यायला उठलेत। ही जनतेची फसवणूक आहे। तुम्ही नेमका कोणता विकास केलाय ते दाखवून द्या असं आव्हान त्यांनी दिलं। अरे सत्ता आहे ना तर दाखवाना करून चांगले रस्ते द्या ना आम्हाला। तुम्ही 100 कोटीचं काय झालं तुम्ही सांगा ना। फक्त 22 कोटी आले, वरची कोटी गेले कुठं? का ड्रेनेज लाईनची व्यवस्था होत नाही? का बागबगीचे सुंदर होत नाहीत आमचे? का पिण्याचा पाण्या प्रश्न सुटत नाही? पाण्याची पाईपलाईनचं काम आम्ही शहरापर्यंत आणून ठेवलंय, पुढचं नियोजन का तुम्ही करू शकला नाही? टीका करणं सोपं आहे, पण सत्तेचा वापर स्वतःसाठी, कुटुंबासाठी, स्वतःच्या विकासासाठी, जनतेसाठी करणं हा फरक असतो। तो आमच्यात फरक आहे। जनते वाचा फोडलेला आहे तुम्ही ह्या वाचावर। कुठला रस्ता 1 वर्षापुढे चांगला टिकलेला आहे सांगा तुम्ही? कुठला रस्ता? म्हणून तो पद्धतशीर प्लॅन होता। कुठल्या ठेकेदाराला काम द्यायचं, किती पर्सेंटेज मला चांगलं मिळेल, यासाठी महायुतीची अनेक लोक त्यात अडकून होती आणि त्यामुळे कुणीही बोलत नाहीत। काय मिळालं कोल्हापूरकर आम्हाला एवढ्या वर्षात? कोल्हापूरची बदनामी कुणी केली? पर्यटक कुणा नाव ओरडतायत? कोल्हापूरच्या नावाने ओरडतायत। आता एकच माझा प्रश्न आहे ह्या लोकांना महायुतीच्या, तुम्ही कोणता विकास केला यावर बोला, दत्तकवर बोलू नका। तुम्ही कुठलं तुम्ही आम्हाला चांगलं काम, एक काम चांगलं दिलं कोल्हापुरात दर्जेदार, हे दाखवा तुम्ही आणि मग भूलतापा आम्हाला कोल्हापूर द्या। म्हणून वारंवार सांगतो मी, कोल्हापूरची जनताच्या भूलतापाला बळी पडणार नाही। आता दत्तक घेणार म्हणतायत। अहो दत्तक काय पाळण्यासकट तुम्ही आधीच नेले सगळं कोल्हापूर पळवून आधी, आणि दत्तक कुठलं आले आता? मग दत्तक घ्यायचं होतं तर राज्यात तुमची सत्ता होती, केंद्रात तुमची सत्ता होती, मग तुम्हाला कोल्हापूरचा विकासच करायचा होता। आता काय आठवते तुम्हाला विकास करायचा? बरं आम्ही काय करणार आहेत? आम्ही मूलभूत सुविधा ज्या लोकांना लागणार आहेत त्यासाठी आम्ही भर देणार आहे, त्या देण्यात आम्ही कटिबद्ध आहे। त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोल्हापूरकर काय नको आहे? मूलभूत सुविधा तुम्ही देऊ शकलेलं नाही आणि आत्ता दत्तक घेऊन कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करताय तुम्ही। ही मंडळी, महायुतीची मंडळी फसवणूक करतायत। आणि कोल्हापूरकर नाही, महाराष्ट्रात देशातली आता मतदार खूप सुज्ञ आहेत, खूप शहाणे आहेत, ह्यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही। म्हणून आम्हाला खात्री आहे की आमचाच महापौर, ह्या महाविकास आघाडीची सत्ता ह्या कोल्हापूर महानगरपालिकेत नक्की येईल। आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात। फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय। बिनविरोध निवडीवर कपिल सिब्बलांचा पहार। भिवंडीत प्रचारादरम्यान तुफान राडा, भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने, दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 2 गंभीर जखमी। बारामतीतील गौतम अदानींना दिलेल्या निमंत्रणाचा निषेध, 8 लेखकांचा शरद पवार इन्स्पायर फेलोशिपच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा। मुंबईकरांसाठी राज, उद्धव ठाकरेंकडून शिवशक्ती वचननामा जाहीर, महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदं भरणार, 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन। राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली, दमदाटी करणाऱ्या राहुल नॉर्वेकरांचं निलंबन करा, उद्धव ठाकरेंची मागणी।
पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. पन्हाळा तालुक्यातील अमृतनगर ते चिकुर्डे येथील वारणा नदी पुलादरम्यान रस्त्यावर मोहरे येथील मार्तंड आत्माराम सकटे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं ठोकर दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथील 50 वर्षीय मार्तंड आत्माराम सकटे हे वारणा दूध संघाच्या कॅडबरी विभागात गेल्या 20 वर्षांपासून काम करतायत. शनिवारी रात्री 12 वाजता त्यांची कॅडबरी विभागाला कामावर जाण्याची वेळ होती. त्यानुसार ते नेहमीप्रमाणे मोहरे येथून त्यांच्या दुचाकीवरून कोडोली चर्च मार्गे कामावर निघाले. चिकुर्डे वारणा नदीपूल रस्त्यावरून जात असताना मार्तंड सकटे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली. या धडकेत सकटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीनं कोडोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास वडगाव पोलीस करतायत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळं मोहरे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. व्यावसायिक स्पर्धेतून छायाचित्रकार सूरज गोडसे यांना चाकूचा धाक दाखवून कॅमेरा, लेन्स असं साहित्य लुटणाऱ्या यश माने याच्यासह 6 जणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शाहूवाडी तालुक्यातील सूरज गोडसे याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. रंकाळा टॉवर परिसरात त्याचा फोटो स्टुडिओ आहे. व्यावसायिक स्पर्धेतून गोडसे आणि राहुल कोरवी यांच्यात वाद झाला होता. या वादातून कोरवी यानं यश माने याच्यासह त्याच्या साथीदारांनी कट रचून गोडसे याला धमकावण्यास सांगितलं होतं. गुरुवारी गोडसे याला क्रशर चौक परिसरात अडवून चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील प्रोफेशनल कॅमेरा, लेन्स असा 4.5 लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. या प्रकरणी गोडसे याच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी यश माने, महम्मद कैफ हैदर, सिद्धेश पांडव, राहुल कोरवी, पृथ्वीराज कदम, रोहित बिरंजे या 6 जणांना अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. आज यश मानेसह 6 संशयितांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या 6 जणांकडून प्रोफेशनल कॅमेरा, लेन्स, मोटारसायकल, मोबाईल संच असा 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रदीप सावंत, अमर पाटील, प्रशांत पांडव, मोहन लगारे, वैभव खोत, प्रीतम सूर्यवंशी, स्वप्नील कांबळे, सचिन कुंभार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिपरी फाटा इथं सापळा रचून सांगलीहून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली आहे. वैभव आवळे असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून गांजा आणि दुचाकी असा सुमारे 1,82,000चा मुद्देमाल जप्त केलाय. अंमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चिपरी फाटा इथं सापळा रचून सांगली जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या वैभव आवळे याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गांजा आणि दुचाकी असा सुमारे 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. वैभव आवळे याच्यावर सांगली जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म ॲक्ट अशा प्रकारचे 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार वैभव पाटील, शिवानंद मठपती, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, संतोष बर्गे, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, राजू कोरे, परशुराम गुजरे, समीर कांबळे, गजानन गुरव, अनिल जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतलाय. राधानगरी तालुक्यातील सरवडी इथल्या तरुणाला वाढदिवसाचा केक तलवारीनं कापणं चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी या प्रकरणी रोहित इंगवले याच्यावर गुन्हा दाखल केलाय. राधानगरी तालुक्यातील सरवडी इथल्या रोहित संजय इंगवले यानं तलवारीनं केक कापत असल्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर राधानगरी पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीररित्या तलवार आढळून आली.
बंदी आदेश असतानाही तलवार जवळ बाळगल्यानं त्याच्यावर राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहाणपण आलेल्या रोहितनं इतरांनी अशा प्रकारचा गुन्हा करू नका असं आवाहन केलंय. रोहित संजय इंगवले, राहणार सरवडे. काल माझ्या वाढदिवसानिमित्त मी तलवारीने केक कापला होता आणि तलवारीने केक कापल्यामुळे राधानगरी पोलीस स्टेशनमधून मला बोलवून राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये मला समज दिलेली आहे. माझ्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. तरी पण आपण अशा रीती कोणतेही गैरकृत्य करू नका. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वर्षभरापासून थेट पाईपलाईनचं पाणी यांच्या घरात जातंय तरीही माझ्यावर टीका. आमदार सतेज पाटील यांचं प्रत्युत्तर. भाजपला कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास पुसून पेशवाई आणायची आहे. माजी नगरसेवक अमोल माने यांचा घणाघात. कोडोलीतील 13 वर्षाच्या विद्यार्थ्यानं केला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव. शाळेला दांडी मारल्यामुळं घरचे रागावतील म्हणून केला प्रकार. निकृष्ट दर्जांच्या रस्तेकामामुळं इचलकरंजीतल्या विक्रमनगर परिसरातील नागरिक संतापले. महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा. आणि दारूच्या नशेत शिवीगाळ केल्यानं मित्रानेच दगडानं ठेचून केला मित्राचा खून. कोल्हापुरातील विक्रमनगरमधील प्रकार. संशयिताला 2 दिवसांची पोलीस कोठडी. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.